नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण BA द्वितीय वर्ष वित्तीय प्रणाली सेमिस्टर 2 या पेपरमधील भारतामध्ये ज्या बँकिंग क्षेत्रामध्ये बदल होत आहेत, या बदलांना अनुसरून या तासामध्ये आपण आज भारतातील बँकिंग क्षेत्रातील बदलाच्या प्राकृतिक उद्दिष्टे आणि त्यांचे परिणाम या घटकांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आज जागतिकीकरणाच्या काळामध्ये आणि स्पर्धेच्या युगामध्ये बँकिंग क्षेत्र सुद्धा बदलांना किंवा सुधारणांसाठी अपवाद राहिलेले नाही. या बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तरोत्तर बदल होत आहेत. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करून अधिकाधिक बँक व्यवसायाची प्रगती करणे, विकास करणे किंवा वृद्धी करणे या दृष्टिकोनातून सर्व बँका या प्रयत्न करताना दिसून येतात. या संदर्भामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल आपल्याला झालेले दिसून येतात. मग बँकांचे राष्ट्रीयकरण असेल किंवा 1991 ला भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. या धोरणांतर्गत LPG धोरण म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन या 3 गोष्टींचा म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या 3 तत्वांना भारताद्वारे स्वीकारले गेले आणि भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रांची स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या संस्थांशी किंवा व्यापाऱ्यांशी सुरू झालेली आपल्याला दिसून येते. याच परिप्रेक्ष्यातून किंवा याच दृष्टिकोनातून भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये जे काही वेगवेगळे प्राकृतिक दृष्ट्यांची उद्दिष्टे आणि परिणाम हे त्या बदलाला अनुसरून झाले आणि हे बदल करणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि जागतिक सुदृढ स्पर्धेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असताना आपल्याला दिसून येतात. या संदर्भामध्ये आपण आज माहिती घेऊया. मित्रांनो, बँकिंग सेवेचे यामध्ये मुख्यत्वे योगदान आहे. बँकिंग क्षेत्र हे भारतातील एक महत्त्वाचे, भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात वित्तीय क्षेत्राचा वाटा जवळजवळ 6% असताना दिसून येतो. आणि हे क्षेत्र जे आहे ते क्षेत्र वेगाने विस्तार पावणारे आहे, कारण या क्षेत्राच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या क्षेत्रांना किंवा वेगवेगळ्या व्यवसाय, उद्योग किंवा प्रकल्पांना कर्ज पुरवठा करण्यात येतो आणि यामधूनच देशाची अर्थव्यवस्था ही गतिशील होते. म्हणून देशाच्या वृद्धीला गती देण्यासाठी एकूण उत्पादनात होणाऱ्या बँकिंग क्षेत्राचा वृद्धी दर उच्च असण्याची गरज आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये मत्ता, गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि विनिमयाद्वारे वेगवेगळे बदल होतात असताना आपल्याला दिसून येतात. बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या अनुषंगिक देशातील बँका या भारतातील आर्थिक व्यवहाराला वित्त पुरवठा करण्याचा मुख्य स्रोत आहेत किंवा बँकेच्या भूमिकामध्ये आणि कार्यामध्ये हळूहळू बदल होईल. वित्तीय सेवांच्या विकासात डिजिटल क्रांतीमुळे बँकिंग उद्योगाची उत्पादकता वाढण्यास कमालीचा लाभ झालेला दिसून येतो. डिजिटलायझेशनमुळे ग्राहकांच्या अनुभवाच्या गुणवत्तेत आणि स्पर्धेच्या तीव्र स्वरूपात मूलभूत बदल झालेले दिसून येतात. जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील नोटबंदी नंतरची परिस्थिती विचारात घेतली तर बऱ्याच उद्योगामध्ये डिजिटल वित्तीय सेवांची प्रगती वेगाने होताना दिसून येते. 6 जुलै 2016 रोजी
युनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे भारत सरकारने डिजिटल क्रांतीला सुरुवात केली. भारतात इंटरनेट वापर करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली. बँकांनी इंटरनेटच्या माध्यमातून माल पोहोचविण्याच्या सुविधांच्या संधीचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतलेला दिसून येतो. डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून अंतर्गत आणि बाह्य कॉर्पोरेट वैयक्तिक संबंधांची बदलांची पूर्तता म्हणून स्वयंपूर्ण वित्तीय संस्थांमध्ये नवीन आणि विकासशील तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला. या बँकिंग क्षेत्रामध्ये स्वातंत्र्योत्तर काळानंतर 2 महत्वाच्या घटना घडल्या, ज्या की बँकिंग क्षेत्राच्या विकासाला गतिशील करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरतात. यातील पहिली घटना म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण होय. 19 जुलै 1969 रोजी खासगी क्षेत्रातील 14 प्रमुख बँकांचे आणि 15 एप्रिल 1980 रोजी 6 खासगी क्षेत्रातील बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयकरणाच्या मागचा जो उद्देश होता तो म्हणजे बँकिंग सेवांचा विस्तार करणे आणि प्राधान्य क्षेत्राला कर्ज देणे हा होता. यामुळे पुढच्या काळामध्ये देशातील राष्ट्रीयकृत बँका यांचा कामाचा आवाका वाढला, कामाचा वेग वाढला. यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचा जो उद्देश होता तो उद्देश साध्य झालेला आपल्याला दिसून येतो. भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरण ही दुसरी अत्यंत महत्वाची घटना आहे, जी की बँकिंग क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे. 1990 नंतर भारतीय बँकिंग क्षेत्रात खासगी क्षेत्रातील बँकांना परवाना देण्यात आला. तंत्रज्ञानावर आधारित उपभोक्ता केंद्र दृष्टिकोनातून बँकिंग क्षेत्र स्वीकारण्यात आला. भारतात अलीकडे सूचित आणि अनुसूचित बँकेसमवेत विभिन्न व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. यातूनच पेमेंट बँका, लघु वित्तीय बँकांची स्थापना करण्यात आली. या बँकांच्या निर्दिष्ट ग्राहकांना सानुकूलित उत्पादने पुरवितात. सध्या ग्राहकांच्या अनुभवांना समृद्ध करण्यासाठी हार्बर सेवा देणाऱ्या काही बँकांसमवेत कृत्रिम बुद्धिमत्ता देखील सादर केली जात आहे. यामुळे बँकांचा व्यवहार खर्च घटत आहे. स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी विलिनीकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे. विलिनीकरण म्हणजे अशी प्रक्रिया की 2 बँका एकत्र करणे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ज्या बँका आहेत ज्यांची कामगिरी सामान्य आहे अशा बँका एकत्र येऊन आपला बँकिंग व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. सन 2002 मध्ये बँकिंग क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कोर बँकिंग सोल्युशन वापरण्याचे महत्वाचे पाऊल उचलले आहे. कोर बँकिंग निराकरणाद्वारे बँका ग्राहकांच्या पतसंवादासाठी सक्षम ठरताना दिसून येतात. भारतातील बँकिंग क्षेत्राच्या बदलत्या प्राकृतिक दृश्याची जी उद्दिष्टे आहेत ती आपल्याला पुढील प्रमाणे थोडक्यात स्पष्ट करता येतील. त्यामध्ये सर्वात पहिला जे उद्दिष्ट आहे ते आहे बँकिंग उद्योगाच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे. बँकिंग क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी डिजिटल क्रांतीचा वापर करणे. बँकिंग उद्योगाच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी वित्तीय सेवांचा मार्ग स्वीकारून वित्तीय सेवांच्या वृद्धीला चालना देणे. बँकिंग उद्योगाच्या उत्पादकता वाढीमुळे बँकांच्या सेवांचा दर्जा सुधारेल, बँकांच्या उत्पन्न पातळीत आणि नफ्यामध्ये वाढ होईल. हा पहिला महत्वाचा उद्देश या बदलत्या प्राकृतिक दृश्यांमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेला आपल्याला दिसून येतो किंवा हा महत्वाचा उद्देश आहे. दुसरा जो उद्देश आहे बँकांच्या स्पर्धा क्षमतेमध्ये वाढ करणे. भारतीय बँकिंगच्या स्पर्धेला समोर जाण्यासाठी भारतात स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, त्यासाठी भारतातील बँक रचनांमध्ये बदल करणे, भारतातील बँकांच्या संख्येत घट करणे या दृष्टिकोनातून सरकार पावले उचलत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यक बँकांचे स्टेट बँकेत विलिनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राष्ट्रीय बँकांची संख्या 27 वरून 12 पर्यंत कमी करण्यात आली. 4 राष्ट्रीयकृत बँकांचा खासगीकरणाचा निर्णय सरकारने घेतलेला दिसून येतो. तिसरा जो उद्देश आहे तो आहे बँक व्यवसायाच्या विविधीकरणाला चालना देणे. या 2 दशकामध्ये भारतीय बँकांच्या कार्यव्यवहारामध्ये
आणि सेवांचा पुरवठा करण्याच्या संदर्भात फार मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. भारतात ग्राहकांच्या विशिष्ट गटासाठी लक्ष्य निर्धारित करून उत्पादने पुरवण्यासाठी लघु बँका आणि देय बँकांची स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारची वाटचाल असताना आपल्याला दिसून येते. चौथा जो उद्देश आहे तो आहे बँकांच्या कार्यव्यवहार खर्चात घट करणे. बँकांच्या कार्यव्यवहार खर्चामध्ये घट करण्याच्या दृष्टिकोनातून सेवांच्या डिजिटलायझेशनवर भर देऊन सातत्याने सुधारणा घडवून आणल्या जात आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला सहजपणे बँकिंग सुविधा उपलब्ध होते. ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बँका करतात. यामध्ये डिजिटल साधनांच्या माध्यमातून बँकांद्वारे ग्राहकाकडून फीडबॅक फॉर्म किंवा त्यांचा जो प्रतिसाद आहे हा प्रतिसादही संकलित करण्यात येताना दिसून येतो. यामुळे बँकांच्या कार्यपद्धतीमध्ये विकास करण्यासाठी सहजता किंवा सुलभता निर्माण होते. काही बँका ग्राहकांशी परस्पर संबंध वाढवण्यासाठी फेसबुक, मेसेंजर, टेलिग्राम, टेक्स्ट मेसेज, चॅनल बेस्ड मेसेजिंग प्लॅटफॉर्म या माध्यमातून चॅट वॉर सेवांचा वापर करतात. यामुळे बँकांचा ग्राहकांशी परस्पर संबंध वाढून ग्राहकांच्या कार्यव्यवहाराच्या खर्चामध्ये घट होताना दिसून येते. पुढचा जो उद्देश आहे तो म्हणजे बँकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे. भारतातील बँकिंग क्षेत्राला नवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्या स्पर्धा क्षमतेमध्ये वाढ करणे, नवीन तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देणे, बँकांच्या एकत्रीकरणाला चालना देणे, बँकावरील नियंत्रणे दूर करणे, बँकांनी आपल्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी स्वयंचलित यंत्राच्या वापराला चालना देणे या उद्देशाने या भारतीय दृश्य प्रणालीमध्ये बदल जे होत आहेत त्याचा हा एक महत्वाचा उद्देश आहे. पुढचा जो उद्देश आहे तो बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञान वाढीला चालना देणे. बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवीन युगाला सुरुवात होईल. भारतातील बँकिंग तंत्रज्ञानामधील गुंतवणूक सतत वाढत आहे. एटीएम, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि टेली बँकिंग, बँकांचे स्वयंचलीकरण, प्लास्टिक पैशाचा वापर, कॉल सेंटरची स्थापना यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसून येतात. बँका नवीन साधने आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ग्राहकांना विविध प्रकारच्या उत्पादनाचा आणि सेवांचा पुरवठा करतील. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बँका शाश्वत आणि मूल्याधारित व्यवसायाचा दर्जा प्राप्त करतील. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कोणत्याही वेळी आणि कुठेही बँकिंग सुविधा ग्राहकांना पुरविल्या जातील. पुढचा जो उद्देश आहे तो म्हणजे वित्तीय समावेशनाला चालना देणे. देशातील व्यक्ती आणि व्यवसायांना वित्तीय समावेशनाद्वारे वित्तीय सेवांचा पुरवठा वाजवी खर्चामध्ये उपलब्ध करून देणे, वित्तीय समावेशनाद्वारे बँकिंग सुविधांपासून वंचित घटकांना बँकिंग सुविधांचा पुरवठा करणे यासाठी मूलभूत अग्रणी योजना बँक, प्रधानमंत्री जनधन योजना, देय बँका आणि लघु वित्तीय बँका, बचत बँक खाते यांच्या आधारे सेवांचा पुरवठा करणे हा एक त्या बदलत्या दृश्य प्रमाणांचा उद्देश असताना आपल्याला दिसून येतो. पुढचा जो उद्देश आहे तो आहे बँकिंग क्षेत्र नियमन प्रभावी करणे. सन 2008च्या जागतिक वित्तीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बँकिंग क्षेत्राचे बदलत्या आर्थिक व वित्तीय वातावरणात रक्षण करण्यासाठी नियमनात्मक रचना करणे, बँक पर्यवेक्षणासाठी कन्सल समिती, वित्तीय स्थिरता मंडळाने सुचविलेल्या विविध संकेतांचे पालन करणे, उदाहरणार्थ व्यापार चक्राचा सामना करण्यासाठी भांडवल साठा, तरलता आणि भांडवल पूर्तता इत्यादी. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बन्सल मानांकनासाठी प्रतिपक्षासाठी भांडवलाची आवश्यकता, लाभोत्तर रचना प्रमाण, तरलता धोका संरक्षण प्रमाण, निव्वळ स्थिर निधी या तरतुदी लागू केलेल्या आपल्याला दिसून येतात. नववा जो उद्देश आहे तो म्हणजे बँक क्षेत्रात खाजगीकरणाला चालना देणे.
भारतात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रातील सार्वजनिक बँकांचा वाटा घटत असून खाजगी क्षेत्रातील बँकांचा व्यवसायातील वाटा वाढत आहे. आणि 10वा जो उद्देश आहे तो म्हणजे ग्राहकाभिमुख सेवांचा पुरवठा करण्यास चालना देणे. बँकांनी ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा ओळखून ग्राहकांना बँक उत्पादनाचा किंवा सेवाचा पुरवठा करून बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये परस्पर संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणे गरजेचे ठरते. ग्राहकाबरोबर सातत्याने संबंध ठेवून त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणे हे एक महत्वाचे उद्दिष्ट या दृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. लोकसंख्याशास्त्रीयचा अभ्यास. भारतामध्ये डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून बँका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहेत. बँकांना नवनवीन ग्राहक शोधून काढण्याची संधी या निमित्ताने प्राप्त होत आहे. नागरीकरण अलीकडे सतत वाढत आहे. यामुळे बँकांना सार्वजनिक पायाभूत सुविधा, गृहनिर्मिती, उपभोग, ग्राहकांच्या शिक्षणविषयक गरजा इत्यादींच्या संदर्भामध्ये या व्यवसायाला मोठ्या संधी प्राप्त असताना आपल्याला दिसून येतात. डिजिटलायझेशन. अलीकडे भारत सरकार डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना देत आहे. यामुळे भारतात इंटरनेटच्या वापराला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बँका विविध सेवांचा पुरवठा करण्यासाठी इंटरनेटचा वापर खुबेने करत आहेत. 6 जुलै 2016 भारत सरकारने युनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे डिजिटल क्रांतीचा श्रीगणेशा केला. डिजिटल व्यवहारासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत, अंतर्गत व बाह्य संबंधामध्ये देखील बदल होत आहेत. यासाठी भारतात QR कोड, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, भीम ॲप, नॅशनल युनिफाईड USAID प्लॅटफॉर्म, आधार लिंक पेमेंट सिस्टीम, रुपी कार्ड, मोबाईल कॉमर्स इत्यादीचा वापर करण्यात येत आहे. अलीकडच्या काळामध्ये सुधारित तंत्रज्ञान, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, ओपन APIs या डिजिटलायझेशनशी निगडित नवीन कल किंवा प्रयोगांचा वापर होताना आपल्याला दिसून येतो. पुढचं जो कार्य आहे ते आहे औद्योगिकीकरण. भारत सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे देशांतर्गत घरगुती उत्पादनात कारखानदारी क्षेत्राचा वाटा वाढत आहे. त्यामुळे भारतात देशांतर्गत नोकऱ्या, कॉर्पोरेट क्षेत्राचा विस्तार आणि किरकोळ व्यवसायांच्या संधीमध्ये वाढ होत आहे. शिक्षण. बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या बदलामुळे भारतात शिक्षणाच्या पातळीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रचंड भाव निर्माण होत आहे. यामध्ये पुढील 4 घटकावर जास्त एकाग्रता करण्यास वाव आहे. यामध्ये विस्तार किंवा प्रसार, न्याय आणि समावेशन, उत्कृष्टपणा आणि रोजगार क्षमता यांचा समावेश होतो. यामुळे उपभोक्त्यांची जागरूकता, गरजा, मागणी आणि अपेक्षांमध्ये महत्वाचे बदल होत आहेत. पुढचा जो मुद्दा आहे 6वा तो आहे वित्तीय समावेशन. वित्त आणि व्यवसायांना वाजवी खर्चात वित्तीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वित्तीय समावेशन करण्यात आलेले दिसून येते. वित्तीय समावेशनाअंतर्गत समाजातील ज्या घटकांना वित्तीय सेवा उपलब्ध होत नव्हत्या त्यांना वित्तीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वित्तीय समावेशन करण्यासाठी अग्रणी बँक योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, देय आणि लघु वित्तीय बँका तसेच मूलभूत बचत बँक याद्वारे पुढाकार घेण्यात आलेला दिसून येतो. 7वा जो मुद्दा आहे तो आहे जागतिक एकात्मिकीकरण. जागतिक एकात्मीकरणात होणाऱ्या वृद्धीचा वित्तीय क्षेत्रावर महत्वपूर्ण परिणाम झालेला दिसून येतो. विकसित देशांना संख्यात्मक दृष्टिकोनातून लाभ होत आहेत. चलनाच्या परिवर्तनीयतेमुळे अर्थव्यवस्था आणि चलनाचे प्रादेशिक सहकार्य वाढत आहे. यामुळे जागतिक वित्तीय व्यवस्थेमध्ये आतापर्यंत आकस्मिक विकास होत आहे. वित्तीय तंत्रज्ञान, मालमत्ता गुणवत्ता यासाठी अलीकडच्या 2 ते 3 वर्षामध्ये बँक उद्योग तंत्रज्ञानाच्या विकासावर जास्त भर देत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणे हे बँकिंग कार्यव्यवहाराचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. आधार सामग्री विश्लेषणासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ग्राहकांच्या गरजा, ग्राहकांच्या प्रतिक्रिया या माध्यमातून आपल्याला लक्षात येतात. डिजिटल बँकिंग.
भारतात डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, परंतु डिजिटल बँकेद्वारे होणाऱ्या व्यवहारामधील पुढील त्रुटी निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये डिजिटल पेमेंटच्या पद्धतींची संख्या वाढत असताना नवनवीन पद्धतींचा वापर करताना फसवणूक शोधून काढणे आणि धोक्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज ठरते. दुसरी जी त्रुटी आहे ती आहे सरकार, बँका, सेवांचे पुरवठादार आणि उपभोक्ते कमी रोख रक्कम वापरतात. पुढचा जो त्रुटी आहे ती आहे भारतात उपभोक्त्यांचा पेमेंट सिस्टीमवरती विश्वास आहे. या पद्धतीत आपण एका संदर्भात निर्णायक टप्प्यामध्ये भारताचा अंतर्भाव होतो. फसले जाणार नाही अशी भावना आहे, परंतु ग्राहकांची सुरक्षा धोक्यात आणणे आणि ग्राहकांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे या नवीन पेमेंट सिस्टीमचा एक भाग असला पाहिजे. ताणतणाव असलेल्या मालमत्तांचा प्रश्न. भारत सरकार 2015 मध्ये मत्ता गुणवत्ता आढावा ही संकल्पना लागू करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये किती रक्कम ताणतणाव मालमत्ता प्रश्नी निगडीत आहे या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या वित्तीय स्थिरता अहवालामध्ये भारतातील बँकांच्या मत्ता गुणवत्ता घसरत आहे. भारतातील बँकांजवळ मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. बेसल 3च्या संकेतांची पूर्तता करण्यासाठी भारतामध्ये ज्या बँका आहेत या बँका मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल ओतण्याची गरज आहे असे नमूद केलेले आहे. अनुत्पादक मालमत्तेच्या व्याख्यांचा पुनराढावा घेण्यात आला. प्रत्येक मालमत्तेच्या कर्ज वसुलीच्या बाबतीमध्ये अनुत्पादक मालमत्तेसंबंधी वेगवेगळे निकष वापरले गेले पाहिजे. उदाहरणार्थ कार लोन, गृह कर्ज, पायाभूत सुविधा कर्ज. प्रत्येक मालमत्तेशी निगडीत धोका वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येक मालमत्तेनुसार अनुत्पादक मालमत्तेची व्याख्या करणे वेगळे महत्वाचे ठरते. भारतीय बँका रोख प्रवाहाऐवजी सुरक्षेवर जास्त भर देतात. पतमूल्यांकन आणि कर्ज मूल्यांकनाबाबत गुप्त मसलत करण्याबाबत उत्साही असतात. बँकांनी कर्जाविषयी निर्णय घेताना रोख प्रवाहाला पुरेसे वजन देणे आवश्यक ठरते. या नवीन दृश्य परिणामांचा प्राकृतिक दृश्यांचा परिणाम जो आहे हा परिणाम आपण या भागामध्ये थोडक्यात अभ्यासू. पहिला जो परिणाम आहे तो आहे स्पर्धा आणि एकत्रीकरण. स्पर्धा आणि एकत्रीकरणाच्या संदर्भामध्ये भारतीय बँक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे. लघुत्त बँका आणि देय बँका यांच्यासारख्या नवीन बँका उदयाला येत आहेत. विद्यमान बाजारातील खेळाडूंना एकत्रीकरण आणि विलिनीकरण करण्यासाठी पुढे यावे लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वीच विविध बँकांना विविध प्रकारची ओळख देण्यासाठी ऑन टॅप बँक परवाना प्रक्रिया सुरू केलेली आहे. परकीय बँकांकडून निरोगी स्पर्धा हवी म्हणून त्यात बँकांना बँक व्यवसाय करण्यासाठी प्रवेश दिलेला आहे. पुढचा जो परिणाम आहे तो आहे धोका व्यवस्थापन. बँकांना वित्तीय व्यवहार करताना अनेक जोखमींना सामोरे जावे लागते, म्हणून बँकांना जोखीम व्यवस्थापन चौकटीची आवश्यकता आहे. भारतीय बँक प्रणालीमध्ये अनुपालन सक्तीच्या अंतर्गत अधिक पाठपुरावा केला जात आहे. भारतातील बँकांनी बँक व्यवसाय प्रक्रियेत त्यांना पाहिजे तितके काम केले नाही. आर्थिक क्षेत्रातील गुंतागुंत वाढत असताना बँकांनी त्यांच्या भांडवलाच्या पातळीचे विविधवत मूल्यांकन करून जोखीम व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविलेल्या अधिकाऱ्यांच्या कौशल्याचा काळजीपूर्वक वापर करून पार पाडणे महत्वाचे ठरते. भारतातील बँकांनी बदलती परिस्थिती विचारात घेऊन आवश्यक ते बदल केले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना कमी खर्चात सर्वोत्तम सेवा पुरविल्या पाहिजे. बँकांनी कौशल्य संच सुधारण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण भारतामधील बदलत्या बँकिंग स्वरूपाचे जे प्राकृतिक दृश्याचे उद्दिष्ट म्हणजे परिणाम आहेत या परिणामांचा आपण अभ्यास केला. यामध्ये आधुनिक काळामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल होत आहेत. या बदलांना अनुसरून बँकिंग क्षेत्रामध्ये देखील या बदलांसाठी तयार होत आहे, जेणेकरून या डिजिटल युगामध्ये काळ वेग आणि श्रम या तिन्ही घटकांची बचत होऊन बँकिंग क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक दृष्टिकोनातून
गुणात्मक दृष्टिकोनातून आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून वेगाने वाढ होईल, त्या क्षेत्राचा विकास होईल, त्या दृष्टिकोनातून या बदलांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. यामध्ये शेवटी आपण काही प्रमाणामध्ये यातील दोष हे देखील पाहिले. या बदलांमुळे काही अनुकूल आणि काही प्रतिकूल परिणाम होत आहे. परंतु जर बँकिंग साक्षरता वाढली तर निश्चितपणेच आपला देश या बँकिंग क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत आणि या बदलांचे जे प्रतिकूल परिणाम होत आहेत, या प्रतिकूल परिणामांना आपण कमी करून अनुकूल जे परिणाम आहेत किंवा सकारात्मक जे परिणाम आहेत, या परिणामांना गुणात्मक दृष्टिकोनातून वाढ होऊन या बँकिंग क्षेत्राचा आणि पर्यायाने याला अनुसरून जे वेगवेगळे विविध क्षेत्र आहेत, या क्षेत्रांचा देखील विकास होणे शक्य होईल. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबू. आपल्या काही शंका असतील तर आपण युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये त्या शंका नमूद कराव्यात, त्याचे निरसन करण्यात येईल. धन्यवाद.